नमस्कार. आज मी आहे नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये हे गंगापूर रोड आहे आणि गंगापूर रोडवर मला ह्या नाशिककरांचं, नाशिक महानगरपालिकेचं खूप असं अभिनंदन करावं असं वाटतंय. या रस्त्याच्या कामामध्ये, रस्ता रुंदीकरण करत असताना कुठल्याही प्रकारचं झाड तोडलेलं नाही. की ज्या ज्या ठिकाणी झाडामध्ये आलेत ना त्या ठिकाणी तेवढ्या भागाला गोल सर्कल करून मध्ये हे केलेलं आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे. ॲक्सिडेंट होणार नाहीत ते दिसतील, गाड्या चालवणारे जे आहेत त्यांनाही दिसेल याचीही काळजी घेतलेली आहे, बॅरिकेड्स वगैरे लावून त्याला. परंतु या रस्त्यावर मला बरेचसे झाडं दिसले की जे तोडलेले नाहीत, वाचवलेले आहेत. आपण बघतोय की रस्ता रुंदीकरण करत असताना रस्त्याच्या हे बघा, हे आतमध्ये असलेले 3 लगातार मोठे झाड, फार मोठे झाड आहेत. हे पहा, हे पण समोरचं दिसते झाड रस्त्याच्या मध्ये झाड आहे. कुठलीही झाडं तोडलेली नाहीत. आता ही तरी क्रमाने 3 झाडं होती. काही ठिकाणी आता समोर पण एक मोठं झाड आहे. मी काल जातानाच हे पाहिलं होतं, परत हे रस्त्याने जाण्याचा योग आला आणि म्हटलं या झाडांविषयी खरंच खूप आनंद वाटला बघून. आणि या महानगरपालिकेचं आणि नाशिककरांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. बघा, रस्त्याच्या मध्ये आलेलं झाड आहे परंतु तोडलं नाही त्याला. तर असं प्रत्येक ठिकाणी करता येऊ शकतं. झाडं तोडण्यापेक्षा त्याला पर्यायी मार्ग, जर इच्छाशक्ती असेल तर त्याला पर्याय नक्कीच निघतो. झाडं तोडणं हा पर्याय नाही आहे. विकासाच्या दृष्टीने, रहदारीच्या दृष्टीने, ट्रॅफिकच्या दृष्टीने रस्ते रुंदीकरण करावेच लागणार आहे. रस्त्याचं रुंदीकरण दिवसेंदिवस होणारच आहे. परंतु ते करत असताना झाडं वाचवली पाहिजेत, जगवली पाहिजेत. कारण की ही एवढी मोठी विशाल महाकाय झाडं होण्यासाठी खूप वर्ष लागतात. 30, 40, 50 पेक्षाही जास्त वर्षाची झाडं दिसते ते. कारण की यांचा बुंदाच एवढा मोठा आहे की त्यांचं वय झाडांचं खूप. आता हे बघा, हे क्रमाने झाड आहे. खूप अशा बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. तर या नाशिक महानगरपालिकेचं आणि नाशिककरांचं आणि जे कोणी रस्त्याचे इंजिनियर्स असतील त्यांचंही खूप खूप अभिनंदन.